घाटाई यात्रेला घाटाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी. सातारा शहरापासून किमी 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या कासपुष्प पठारालगत असलेल्या घाटवण या ठिकाणी घाटाई देवीचे निसर्गरम्य ठिकाणी मंदिर आहे. हे मंदिर पार्श्वदेव असले मानले जाते. अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेली घाटवण या ठिकाणच्या देवी हर नवसाला पावते. जागृत नसलेली देवी हे जागृत देवस्थान आहे असे मानले जाते. या देवीच्या दर्शनासाठी साताऱ्यातूनच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही लोक या देवीच्या दर्शनासाठी यात्रेनिमित्त बहुसंख्येने गर्दी करत असतात. तुम्ही आज जागृत देवस्थान आहे घाटाई देवीचं आपलं अख्ख्या महाराष्ट्राला जवळजवळ माहित आहे आणि कालच्यापासून किती पब्लिक आला तिथं कसा उत्सव चाललाय. आज हे घाटाई देवीचं आपलं जागृत देवस्थान सातारा जिल्ह्यामध्ये मौजे घाटवण या ठिकाणी यात्रा जानेवारी संख्येला भरते. तसेच या यात्रेसाठी आपल्या पंचकृषीतील 7 गावच्या पालख्या मानकरी हे दर्शनासाठी येतात. महाराष्ट्रामधील कानाकोपऱ्यातून भाविक भक्त आज ही नवसाला पावणारी घाटाई माता गावात गेली आहे. कानाकोपऱ्यातून लोक येतात, लाखो लोकांची गर्दी होते. कालच्यापासून अंदाजे किती पब्लिक आला असेल इथं. अंदाजे तरी आता लाखाच्या वर तेवढी श्रद्धाच आहे लोकांची आणि त्या श्रद्धेपोटी लोक खूप लांब लांबून येतात. महाराष्ट्रातलं हे जवळजवळ मानलेलं स्थान आहे आणि ह्या घाटाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात होते. आणि मला कसं वाटतं इथं यात्रा तर एकदम म्हणजे जोरातच आम्हाला आम्ही सकाळी 8ला येतो ते संध्याकाळी आज अजून घरी गेलो नाही. आज जेवण आमच्या पोटामध्ये आहे. सगळ्या भाविकांना आम्हाला ते सर्व हे करावं लागतं, दर्शन द्यावं लागतं, प्रसाद द्यावा लागतो, सर्व काय करावं लागतं. आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हँडल केलं सर्व हँडल करतो आम्ही. आज झोप तर आम्हाला अजिबात मिळतच नाहीये. परिवर्तन न्यूजसाठी संजय मालुसरे, घाटवण.